नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅप फॉर्म फिल करताना आपण कोणत्या मिस्टेक्स टाळायला पाहिजेत, त्यासोबतच कोणती काळजी घ्यायला हवी, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता कोणत्या मिस्टेक्स आपण टाळायला हव्यात ते पाहूयात. तर पहिली गोष्ट म्हणजे बरेच स्टुडंट्स कॅन्डिडेट टाइप किंवा कॅटेगरी एंट्री चुकीची टाकतात, चुकीची चूज करतात. तर व्यवस्थित अभ्यास करा, कॅन्डिडेट टाइप काय असतं आणि त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची कॅन्डिडेट टाइप सिलेक्ट करा. ओके. नेक्स्ट चूक असते ती म्हणजे प्रिफरन्स ऑर्डर मिस्टेक्स. आता एखाद्या आपल्या मित्रांनी त्याची कॉलेजची फी लिस्ट तयार केलेली असते. तीच कॉलेजची लिस्ट तुम्ही नाही घ्यायची. कारण त्याचा कास्ट, त्याचे मार्क्स या सर्व गोष्टी वेगळ्या असतात. तुमचे मार्क्स, तुमचा रँक हा वेगळा असतो. तर तुमच्या रँकनुसार तुम्ही तुमची कॉलेजची लिस्ट स्वतः तयार करा. तुमच्या मित्राची कॉलेजची लिस्ट कॉपी करू नका. ओके. आणि बरेच स्टुडंट्स काय करतात, की फक्त टॉप कॉलेज जे तुम्हाला पाहिजेत कॉलेज ते तुम्ही पुट करता. पण असं नका करू. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेज कोणते भेटू शकतात, हे पण कॉलेज त्यामध्ये पुट करा. नाहीतर कसं होईल, की तुम्हाला कॉलेज एक पण लागणार नाही. मग ते खूप चुकीचं होऊन जाईल. त्यामुळे सगळ्या कॉलेजेसची लिस्ट ठेवा. टॉप टू लो पर्यंतचे सगळ्या कॉलेजचे ऑप्शन्स तिथे असले पाहिजेत. ओके. थर्ड मिस्टेक आपण करतो ती म्हणजे आपण सीट मॅट्रिक्स अपडेट हे इग्नोर करतो. आता प्रत्येक राउंड वाईज आपल्याला बरेचसे चेंजेस होतात. आता मागच्या वर्षी काही वेगळे चेंजेस झाले होते, तर यावर्षी काही चेंजेस वेगळे होते. बरोबर आहे. पण मागच्या वेळेस काय झालंय त्याच गोष्टी लक्षात ठेवून यावर्षी पण तेच करायचं असं चुका करू नका. तर अपडेटेड राहा. सीईटी सेल वरती वेगवेगळ्या नोटिसेस येत असतात. तर त्या नोटिसेस पाहत चला. किंवा आपल्या चॅनलवरती सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा अपडेटेड व्हिडिओज टाकतच असतो. म्हणजे एखादा अपडेट आला की तो लगेच त्याचा व्हिडिओ बनतोच. नेक्स्ट चूक ते म्हणजे आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत नाही. आता व्यवस्थित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे, तर व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट्स झालेत की नाही. एखाद्याची व्हॅलिडिटी संपली असेल किंवा काही दुसऱ्या इश्यूज असतील तर ते व्यवस्थित बघा. रिसिप्ट सबमिट केली तरीही चालत असतं. त्यामुळे विनाकारण व्हॅलिडिटी संपली असेल तर ते अपलोड नका करू. ओके. नेक्स्ट चूक ती म्हणजे ऑप्शन फॉर्म एरर्स. आता आपण सगळे फॉर्म भरतो, सगळा फॉर्म फिल करतो. त्यानंतर काय करतो आपण, चेक करत नाही काही नाही, एकदा तो ओव्हरव्ह्यू द्या त्या फॉर्मला, की पहिलं मी नाव व्यवस्थित टाकले की नाही. त्याच्यानंतर कॅटेगरी, सगळ्या ज्या गोष्टी असतात, कॉलेजचं तुमचं 12th कुठून केली आहे, डिस्ट्रिक्ट, या सगळ्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी व्यवस्थित परत एकदा पहा, की तुम्ही फॉर्म फिल करताना व्यवस्थित राईट केल्यात की नाही. कारण त्या गोष्टी काही अशा गोष्टी असतात की त्या तुम्हाला राऊंड पूर्ण कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला चेंज करता येत नाही. मग तेव्हा खूप अवघड होतं. तर एकदा सबमिट बटन करण्याच्या आधी सगळ्या गोष्टी या वाचून घ्या, की तुम्ही व्यवस्थित पुट केल्यात की नाही, ऑप्शन बरोबर सिलेक्ट केलेत की नाही. नेक्स्ट म्हणजे लॉग इन और क्रेडेन्शियल्स मिसमॅनेजमेंट. आता तुमचे लॉग इनचे जे पासवर्ड्स वगैरे असतात ते व्यवस्थित करा. विसरू नका प्रत्येक वेळेस फॉरगॉट पासवर्ड या गोष्टी तर सहसा टाळा. ओके. नेक्स्ट जो करतो ते म्हणजे कॅप राऊंड स्पेसिफिक ब्लंडर्स. आता आपण काय करतो, मागच्या वेळेस ज्या गोष्टी सुरू होतात त्याच गोष्टीनुसार आपण यावर्षी सुद्धा सुरू असू देतो. पण मागच्या वर्षी 3 राऊंड होते, पण यावर्षीचे रूल्स काही चेंज झालेत. यावर्षी 4 राऊंड आहेत. तर मग अपडेटेड राहायचं. आता इन राऊंड 1 मेनी अवॉइड लोअर प्रिफरन्स कॉलेजेस फिअरिंग दे विल मिस टॉप ऑप्शन. आता बरेच स्टुडंट्स काय करतात, फक्त टॉप कॉलेजेसची लिस्ट टाकतात. त्यांना वाटते की आता लो कॉलेजेसची लिस्ट टाकली मी तर मला लो कॉलेजेस मिळेल. पण कसं होतं, जेव्हा तुम्ही पूर्ण कॉलेजेसची लिस्ट नाही टाकत, तेव्हा जर तुम्ही लो कॉलेजेसची लिस्ट नसेल टाकली, तर जेवढे टॉप कॉलेजेसमध्ये आहे तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं, तर तुम्हाला लो कॉलेज म्हणजे, जर तुम्ही कोणतंच कॉलेज नाही टाकलं, फक्त टॉप कॉलेजेस टाकले आणि तुम्हाला थोडे पर्सेंटाईल कमी असतील, तर तुम्हाला कुठलंच कॉलेज नाही मिळणार. मग ते खूप मोठी घोळ घोळ होऊन जाईल आणि विनाकारण त्या राऊंडला तुम्हाला एकही कॉलेज अलॉट नाही होणार. त्यामुळे व्यवस्थित कॉलेजचे ऑप्शन सिलेक्ट करा. नेक्स्ट मिस्टेक ती म्हणजे मिसिंग कॅप डेडलाईन डेट्स. आता आपण काय करतो, एकतर स्टार्टिंगला कॅप राऊंडचा फॉर्म फिल करत नाही. त्यानंतर आता लास्टचे 2 दिवस राहिले, 1 दिवस राहिला,
त्यानंतर आपल्याला जाग येते आणि आपण तेव्हा फॉर्म फिल करायला लागतो. तेव्हा सगळ्यांच्या तीच गोष्टी असतात. त्यामुळे सगळे एकदाच येतात, साईट लोड होती, गोष्टी आपल्या इकडे तिकडे होतात, मग गडबड गोंधळ होती. आपण चुकीच्या गोष्टी फॉर्म फिल करतो, काहीतरी चुकीचंच फिल करतो. मग तेव्हा तसा गोंधळ नको व्हायला, त्यामुळे थोडं आधीच फॉर्म फिल करून घ्या. आणि डेडलाईन्स वरती लक्ष ठेवा. कधी कधी डेडलाईन्स या मिस होऊ शकतात. त्यामुळे कॅप राऊंडच्या ज्या डेडलाईन्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुमच्या मिस होऊ नयेत. त्यासोबतच कॉलेजचा प्रिफरन्स चुकू नये. अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या चुका तुम्ही कॅप फॉर्म फिलिंगच्या वेळेस करता. तर तशा चुका होऊ नये त्यासाठी आम्ही काउन्सिलिंग कोर्स सुरू केला आहे. त्यामध्ये तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलर ऍक्सेस मिळेल. त्यासोबतच स्टेप बाय स्टेप गायडन्स, एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स, त्यासोबतच कट ऑफ अनालिसिस अँड राऊंड वाईज डिसिजन मेकिंग. म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलला कुठलं कॉलेज हे बेस्ट आहे, कुठल्या कॅटेगरी वाईज, म्हणजे सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करून तुम्हाला कॉलेजची लिस्ट देणार आहोत. त्यासोबतच कॉलेज डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स मिळेल. या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त 2,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. आता हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, किंवा व्हिडिओ खाली कमेंट केली तरी चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.